संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। शहापूर तालुक्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या आसनगाव शहराच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर अध्यक्षपदी डॅशिंग युवा नेतृत्व बॉबी चंदे यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ नेते शंकर खाडे व तालुकाध्यक्ष बाळा धानके, सचिव रवींद्र लकडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले। दरम्यान आसनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल चंदे, युवा नेते नितीन चंदे यांच्यासह त्यांच्या मित्र परिवाराने आज ग्रामपंचायत ऑफिस आसनगाव येथे बॉबी चंदे यांची आसनगाव शहराच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बॉबी चंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। त्याचबरोबर उपसरपंच राहुल चंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मागील 20 वर्षापासून आसनगाव ग्रामपंचायतीवर भगवा फडकत आहे आणि त्याचं जे काही पूर्ण श्रेय आहे ते आमच्या सर्व शिवसैनिकांना जातं। आणि आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सर्वजण सन्माननीय बॉबी चंदे यांची पुन्हा एकदा आसनगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी शहर प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। सगळी परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण जरी ढवळलेलं असलं तरी आसनगावमध्ये बॉबी चंदे एकमेव पर्याय म्हणून बघितलं जातं आणि माननीय प्रवीणजी कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेली जी अस्थिर परिस्थिती होती तिचा फायदा इतर पक्षांना होऊ नये आणि या अस्थिर परिस्थितीला बदलण्याची जी काही ताकद आहे ती बॉबी चंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे प्रभारी असलेले शहर प्रमुख नितीनजी चंदे आणि सर्व उपशहर प्रमुख, त्याचप्रमाणे उप तालुका प्रमुख शिवाजी चंदे, विनोदजी म्हसकर आणि तळपाडे सर तसेच सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या आग्रहाने बॉबी चंदे यांचीच निवड व्हावी असा आग्रह धरण्यात आला आणि आपले जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा उपजिल्हा प्रमुख शंकरजी खाडे साहेब, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख कुलदीपजी धानके, सचिव रवींद्रजी लकडे यांच्या हस्ते बॉबी चंदे यांची निवड करण्यात आली। ही निवड खरोखरच एक कर्तबगार कार्यकर्ता, मुत्सद्दी, त्याचप्रमाणे संघटन वृत्ती ही बॉबी चंदे यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि आजपर्यंत त्यांनी बरीचशी पदं भोगली, पण प्रत्येक वेळेस त्यांचे पाय जमिनीवरच आहेत। त्याचं कारण सामान्य शिवसैनिकापासून तर संपर्क प्रमुखापर्यंत त्यांची वाटचाल होती। पण सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे की बॉबी चंदे हे जर शहर प्रमुख जर बनले तर आपला पक्ष कोणत्याही परिस्थितीत टिकूनच नाही राहणार तर वाढेल। आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व गोष्टी आपल्या एकच पक्षाच्या होत्या, पण काही कारणास्तव पक्षामध्ये झालेली पडझड
आणि त्यामुळे जरी लोकांना असं वाटत असेल की मोठमोठे पदाधिकारी जरी गेलेले आहेत, तरीही आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची ओळख आहे की जो सामान्य शिवसैनिक आहे तो जागेवरच आहे. नक्कीच लोकांना जरी वाटत असेल की यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती कुठेतरी माघारी गेलेली आहे, पण मी अजिबात समजत नाही की ती माघारी गेलेली आहे. एखादा झाड तोडल्यानंतर त्यापासून नवीन येणारे जे उपळे आहेत ते नक्कीच काय मोठ्या जोमाने नवीन आलेले दिसतात. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जी काही शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ती उभारी घेईल. बॉबी चंदे, नितीनजी चंदे, शिवाजी चंदे आणि विनोदजी भस्कर, त्याचप्रमाणे गडकरी सारखे असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवसेनेत असलेले सगळे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाला भरभरून उभारी देतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे तीच पुढे खरी शिवसेना म्हणून लोक बोलतात की ही खरी शिवसेना, ती खरी शिवसेना, पण नक्कीच जिथून जन्म घेतो त्यांचंच नाव आपण लावलं पाहिजे. आणि खरोखरच आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आसनगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून देऊ. हे मी राहुल चंदे, उपसरपंच आसनगाव, त्याचप्रमाणे माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच रवीनाताई कचरे आणि जेवढे काही सदस्य आहेत तेवढे आपल्याला ग्वाही देतो की नक्कीच आम्ही निष्ठेने काम करत राहू. आपलं नाव शिवसेनेचं वरती नेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.